विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, कारण की आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो पोलीस भरतीमध्ये वय वाढ होणार की नाही याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका मित्रांनो, कारण की जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती आणि परफेक्ट माहिती आपल्या यूट्यूब चॅनल येत असते. त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका सर्वात प्रथम. तर आता महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन पोलीस भरतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि मी कशाप्रकारे तुम्हाला सांगितलं होतं की पोलीस भरती येणार 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 आणि पोलीस भरतीचं पूर्णपणे जी दिवसेंदिवस जी आर येत आहेत. आता हे मार्च महिना चालू आहे. या मार्च महिन्यामध्ये पूर्णपणे पोलीस भरतीचे जी आर जे आहेत ते रोजच्या रोज नवीन जी आर आपल्यासमोर येत आहेत. रोजच्या रोज प्रत्येक जिल्ह्याच्या जागा जे आहेत ते येत आहेत. आता आपल्यासमोर लातूर जिल्ह्याचे आले आहेत, वर्धा जिल्ह्याच्या जागा आलेल्या आहेत, पूर्णपणे पुणे सिटीची जागा आली आहेत, नागपूर शहराच्या आल्या आहेत, नांदेडच्या आल्या आहेत, नाशिकच्या आल्या आहेत. पूर्णपणे शहराच्या जागा जे आहेत हळूहळू येत आहेत. आता पर्यंत 20 जिल्ह्यांच्या जागा जे आहेत आपल्या समोर आले आहेत आणि त्याचा देखील पूर्णपणे जी आर जो आहे प्रत्येक जिल्ह्याचे आलेल्या जागा जे आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत आपलं यूट्यूब चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून टाका, कारण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुम्हाला पूर्णपणे पोलीस भरतीचे अपडेट जे आहे त्याच्यामध्ये बघायला मिळेल. तर आता महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो वय वाढ होणार की नाही. तर आपल्याला माहीत आहे की डॉक्टर नितीन राठोड यांनी जे सांगितलेलं आहे की पोलीस उपनिरीक्षक पद जे आहे त्याच्यामध्ये 2 वर्षाची वाढ कमीत कमी देण्यात यावी. ते जेणेकरून जे विद्यार्थी कोरोनाच्या भरतीमध्ये राहिले आहेत, कोरोनामध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे किंवा ज्यांचे कोरोनाच्या कालावधीमध्ये वय निघून गेलेले आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी 2 वर्षाचा चान्स जे आहे देण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली आहे. पण आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर ते तशाच प्रकारची अंमलबजावणी जी आहे त्या पोलीस भरतीमध्ये लागू करण्यात यावी. कारण की माझ्या सेट प्रत्येकाला वाटतं की वय वाढ व्हावी, वय वाढ व्हावी, कारण की बरेच जण गेल्या भरतीमध्ये 1 ते 2 मार्कांनी बरेच विद्यार्थी राहिलेले आहेत, कारण की जे लेखीमध्ये राहिले असतील, कोण ग्राउंडमध्ये राहिले असतील. आणि बरेच जणांचा ह्याचाच प्रकारचा मुद्दा झालेला आहे की 1 ते 2 मार्कांनी बरेच विद्यार्थी ह्याच्यामध्ये फेल झालेले आहेत. आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी लक्षात घेता या पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या नवीन पोलीस भरती 2025च्या भरतीमध्ये या भरतीमध्ये कमीत कमी 1 ते 2 वर्षाची वाढ जे आहे ह्याच्यामध्ये देण्यात यावी. कमीत कमी 2 वर्षाची जर नाही देता येईल तर 1 वर्षाची तर वाढ जे आहे ते आपण सरकारकडे मागणी करणार आहोत. त्यांचा जी आर देखील प्रत्येक विद्यार्थी पाठवत आहेत, त्याची माहिती देखील विनवणी पत्र पाठवत आहेत, अर्ज पाठवत आहेत. गृह मंत्रालयाला तक्रार देखील नोंदवलेली आहे की ह्याच्यामध्ये 1 वर्षाची किंवा 2 वर्षाची वाढ जे आहे देण्यात यावी. त्याच्यात जेणेकरून जे विद्यार्थी ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना शेवटची संधी ह्याच्यामध्ये मिळणार आहे. आता नवीन पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे की या नवीन पोलीस भरतीची मी तुम्हाला सांगतो मार्च महिन्यामध्ये जाहिरात येणार, मार्चमध्ये येणार. पण जाहिरात नक्की कधी येणार आणि किती तारखेला येणार, कारण की मार्च महिन्यामध्ये 100% मित्रांनो जाहिरात येणार आहे. आणि जो मुद्दा जो आहे तो वय वाढीचा, त्यानंतर जागाचा, प्रत्येक जिल्ह्याच्या जागा आतापर्यंत 20 जिल्ह्याच्या जागा आल्या आहेत. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत आणि त्याच्यानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या जागा आल्यानंतरच ही जाहिरात येत असते. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 ते 7 मार्चपर्यंत जाहिरात येणार, पण अजून देखील आली नाही. आणि ह्याच्यामध्ये 1 ते 2 दिवसात देखील ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो किंवा वाढू शकते. आणि त्यानंतर ह्या महिन्यामध्ये म्हणजे 100% 1001% ह्या मार्च महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे. फक्त मी ज्या तारखा सांगितल्या त्या तारखा पुढे जायची शक्यता आहे. कमीत कमी 4 ते 5 दिवसात देखील ह्याच्यामध्ये फरक पडू शकतो. त्यानंतर ही जाहिरात आणि ह्या जाहिरातीमध्ये कमीत कमी 4 ते 5 दिवसात देखील फरक पडू शकतो. म्हणजे 10 ते 12 तारखेपर्यंत ही जाहिरात आपल्यासमोर बघायला मिळणार आहे. आणि जाहिरात कशानुसार ठरते, कारण की मित्रांनो लक्षात घ्या, पोलीस भरतीचा पूर्णपणे वयवाढीचा मुद्दा असू द्या, पोलीस भरतीचा पूर्णपणे जी आरचा मुद्दा असू द्या, प्रत्येक कास्टचा मुद्दा असू द्या, प्रत्येक कास्टला आरक्षणाचा मुद्दा असू द्या, प्रत्येक बाबी लक्षात घेऊनच ही जाहिरात प्रसिद्ध केली जाते. त्याच्यामुळे ह्या जाहिरातीला 4 ते 5 दिवस आणखी याच्यामध्ये वाढ होऊ शकते आणि हे पुढे जाण्याची शक्यता आहे. म्हणजे या मार्च महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे, फक्त तारीख जी आहे ती 4 ते 5 दिवसांनी पुढे जाऊ शकते. ही एक मुद्दा क्लिअर झाला. बरेच जण म्हणतात की जाहिरात कधी येणार, जाहिरात कधी येणार. ह्याच्या संदर्भात तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगितलेलं आहे की पूर्णपणे आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय गोंधळ सध्या चालू आहे आणि त्यानुसार प्रत्येक बाबी लक्षात घेऊन आता वयवाढीचा देखील मुद्दा ह्याच्यात नवीन उभा राहिलेला आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की 1 ते 2 वर्षाची ह्याच्यामध्ये वाढ देण्यात यावी. त्यानुसार ह्याची पूर्णपणे जाहिरात पूर्णपणे पडताळणी करूनच ही जाहिरात आपल्याला समोर बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे मार्च महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे. फक्त आता मी तुम्हाला सांगितलं ग्राउंड कधी होणार आहे, तर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये ह्याचं ग्राउंड देखील होऊ शकतं. शेवट मे महिन्यात राहायचं आपण. एप्रिल जर महिन्यामध्ये नाही झालं तर मेमध्ये 100% ह्या पोलीस भरतीचं ग्राउंड जे ते होणार आहे. आणि जून आणि जुलैमध्ये ही पूर्णपणे लेखी परीक्षा होऊन जाणार आहेत. आणि कशामुळे तर आपल्याला माहिती आहे की 2027मध्ये महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा भरणार आहे. याच्या कार्यवाहीसाठी, ह्याच्या पूर्णपणे बंदोबस्तासाठी
पोलीस भरती 100% ह्याच्यामध्ये लवकरात लवकर होणार आहे आणि मे महिन्यामध्ये याचं ग्राउंड देखील होऊन जाईल. तुम्हाला पूर्णपणे लवकरच आपल्या यूट्यूब चॅनल संपूर्ण अपडेट देत राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल देखील लिंक दिली ना मित्रांनो, त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे अपडेट पोलीस भरतीची प्रत्येक सूक्ष्म हालचालीवर आपलं बारीक निरीक्षण असतं प्रत्येक गोष्टीवर. कारण की आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कालपर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं चंद्रपूर जिल्ह्याच्या हिंगोलीच्या, त्यानंतर मीरा भाईंदरच्या देखील जागा आल्या होत्या. पण आता आले ते लातूर जिल्ह्याच्या जागा आले, बीडच्या आलेल्या आहेत. आणि हे पूर्णपणे जाहिरात जे आहे, तुम्हाला जागा जी बघायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल देखील मी तुम्हाला टाकलेला आहे आणि टेलिग्राम चॅनल देखील टाकलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या दोन्ही बी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे अपडेट जे आहे ती पूर्णपणे प्रत्येक दिवसाची सूक्ष्म हालचाली ह्याच्यावर तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.